शुभ सकाळ सगळ्यांना। काल जे आपण विडर ते समोर तिथं सोडलं होतं दिवस मावळल्याच्या नंतर, आता राहिलेली पाळी जी आहे ती आता आज आपण हाणणार आहोत। तरीही आपण एका दिवसामध्ये त्या बोरीच्या झाडापासून हे इथं 6 एकरचं हे मोठं एक खुटाण आहे। तर त्या समोर लिंबाच्या पण थोडं पलीकडं शेत आहे। आता हे आपण इथं विडर सोडलेला आहे। आता काल एवढं चालवल्यामुळं आपलं डिझेल कमी झालं असेल, म्हणून डिझेलची कॅन पाना, कारण की आऊत हे थोडं रान आता कडक असल्यामुळं थोडे जे आवताचे जे नट ते आहेत हे आता आपण चेक करणार आहोत की काही ढिल्ले झाले आहेत का। जर ढिल्ले झाले असले तर थोडे थोडे आपण ते फिट करून घेणार आहोत। तर पहिल्यांदा आपण यामध्ये आता ही डिझेल आणि ह्यानी आपण पाण्याने आपलं जे आवत आहे याचे नट फिट करणार आहोत। ही डिझेल टँक आहे। यामध्ये आता हे डिझेल किती कमी झालं हे बघू आपण। हे तुम्ही डिझेल पाहू शकता की कमी झालेलं आहे। तरी आता आपण हे टाकी जी आहे ते डिझेल आणलेलं आहे ते आपण फुल करून घेऊ। पहिल्यांदा आपण हे जे आपण ज्या नरसाळ्याच्या द्वारे आपण ते डिझेल टाकतो ते काढून घेऊ। इथं टाकीत असं नरसळ लावायचं आणि हे जे आपलं कापड आहे जेणेकरून ह्यात कचरा काही जाऊ नये, त्यामुळं आपण हे वापरत असतो। सुती कापड आहे हे। असं आपण यामध्ये डिझेल टाकू। हे ह्याच्यामधून गाळून जातं व खाली बारीक सुद्धा असा कचरा काहीच जाऊन देत नाही याच्यामधून ते। हे 5 लिटरचा कॅन आहे। हे एकदा फुल केलं की एवढं पूर्ण हे 6 एकर होऊन जातं ह्यामध्ये। आता आपली डिझेल टँक फुल झालेली आहे। आता आपण ह्याचे नट ते चेक करू आवताचे। तर हे झाकण आपण डिझेलचं पॅक करून घेऊ।
आता ही कॅन्डीचं पण झाकण लावून घेऊ. आता हे असं पुढे आपण थोडं असं हे करून घेऊ, जेणेकरून आपल्याला नट आवळता येतील. हा फिट आहे, हा थोडा ढिल्ला झालेला आहे, तर हा आपण आवळून घेऊ. हा पण फिट आहे. धन्यवाद. आता आपण व्हिडिओ आपलं चालू करू. चालू केल्याच्या नंतर नवीन व्हिडिओ काढू. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.